आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे सुरक्षा बलची जे येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 5000 प्लस जागांसाठी ही आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती या ठिकाणी येणार आहे। आणि ही भरती कधीपर्यंत निघणार आहे मेन आपण याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की यामध्ये आपण पेपरचा जर आपण सिलेबस पाहिला तर 50 मार्कासाठी जीकेचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 35 मार्कासाठी जे विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 35 मार्काचे गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर अभ्यासक्रम यामध्ये खूप या ठिकाणी सोपा एक लक्षात ठेवा। तर जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती संदर्भात अपडेट आलाय तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि या भरतीमध्ये पात्रता काय आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते विषय, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आणि ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल आपण पात्रता जर विचार केला तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 31 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये यामध्ये फी राहते। आणि तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये यामध्ये फी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ कॉन्स्टेबल रेल्वे पोलीस या भरतीची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर याच्या अगोदर जर आपण आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जर पाहिलं, याच्या अगोदर जे आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत जात आहे जवळपास 5-5 वर्षांना जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कॉन्स्टेबलची ही जाहिरात या ठिकाणी पडत जाते 5-5 वर्षानंतर। याच्या अगोदर जर आपण पाहिलं 2023च्या अगोदर जी लास्ट आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली होती तर ते निघाली होती 2018 मध्ये। आणि 2018च्या अगोदर जी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली होती ते 2013 मध्ये निघाली होती। आणि 2013च्या अगोदर जी भरती निघाली होती 2008 मध्ये निघाली होती। तर पाहिला आपण आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये तर 5-5 वर्षांची जाहिरात या ठिकाणी येत आहे। पण आता जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी चालून आली, तुमच्यासाठी चांगली ही अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय कारण की आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरती जे आहे हे दरवर्षी आता होत जाणार आहे। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो स्पेशल निघे, पण आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरती हे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे हे भरती या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन एक असं हे आहे की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हे कंडक्ट करते दरवर्षी। यामध्ये जे वॅकन्सी निघत असते जसं एसएससी जीडीचा झाला, बीएसएफ कॉन्स्टेबल झालं, सीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एनसीबी हे काही पोस्ट झाले परीक्षा ते कंडक्ट करते। त्याचबरोबर दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची सुद्धा परीक्षा या ठिकाणी कंडक्ट करते एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन। आणि त्याचबरोबर एसएससी सीजीएल झालं, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 झालं, त्याचबरोबर एसएससी सीएचएसएल झालं, त्याचबरोबर जे एसएससी एमटेस हवालदार झालं, असे विविध प्रकारच्या परीक्षा जे कंडक्ट करते एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन। तर आता हे आरपीएफ रेल्वे पोलीस भरती सुद्धा करत जाणार आहे। आणि याचे जे दरवर्षी कॅलेंडर त्या ठिकाणी येते की ह्या वर्षी ह्या तारखेला हे भरती जाहिरात येणार आहे म्हणून। तर दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशन ह्या प्रत्येक एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करते, लक्षात ठेवा। तर त्यामुळे आरपीएफ रेल्वे पोलीस भरती हे आता दरवर्षी या ठिकाणी निघणार
राहणार आहे। अपडेट आला, मी तुम्हाला अपडेट दाखवून देतो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आरपीएफ में भरती हर साल की जाएंगी अश्विनी वैष्णव। तर यांनी जे वलसाड गुजरातमध्ये यांनी जे या ठिकाणी भाषण दिलं, घोषणा केलं की रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने सोमवार को घोषणा की रेलवे सुरक्षा बल आरपीएफ को भर्ती अब हर साल की जाएंगी। इससे पहले 4 से 5 वर्षों में आरपीएफ कर्मचारियों की भर्ती होती थी। आरपीएफ के 41वें स्थापना दिवस के अवसर पर गुजरात के वलसाड में एक सभा में केंद्रीय मंत्री ने कहा कि अब हर साल कांस्टेबल, उप निरीक्षक और निरीक्षक की भर्ती होंगी। हर साल एक नए बैच को शामिल करने से सुरक्षा बल को उचित कैडेट प्रबंधन की दिशा में आगे बढ़ने में मदद मिलेगा। पूर्व की सरकारों पर निशाना साधते हुए वैष्णव ने कहा, भारतीय रेलवे 5 दशक से अधिक समय तक उपेक्षित रही, लेकिन अब एनडीए सरकार में इसमें आमूलचूल परिवर्तन हो रहा है। इन्होंने बताया बीते 11 वर्षों में 35,000 किलोमीटर पटरियाँ बिछाई गई है। वर्तमान में 1300 स्टेशन का पुनर्विकास किया गया है। ठीक आहे, तर हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं। आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरती जे आहे हे या ठिकाणी जे दरवर्षी काढणार आहे ते स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आम्ही काढणार आहे, असं रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ठिकाणी घोषणा या ठिकाणी केली आहे। आणि त्याचबरोबर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मी तुम्हाला सांगून देतो, नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही आरपीएफ रेल्वे पोलीस भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी येऊ शकते। तर वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। 120 मार्काचा आपल्या यामध्ये पेपर कंडक्ट होणार आहे। 120 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 120 मार्काचा हा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 3 सेकंड नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 3 जर आपण प्रश्न चुकवले तर एक जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे। तर अशा प्रकारे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये तर आपल्या यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर आपण उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे सर्वांसाठी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे यामध्ये। पहिला जो इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आपल्याला रनिंग मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 5 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी 4 फीट हाय जंप आपल्याला मारायची, 14 फीट हाय जंप आपल्याला मारायची आहे। आणि त्याचबरोबर लॉंग जंप सुद्धा आहे पुरुष उमेदवारांना, लॉंग जंप 14 फीट आपल्याला लॉंग जंप मारायचे आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंग आपल्याला 3 मिनिट 45 सेकंडमध्ये रनिंग मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा जास्त टाइम झाला तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी हाय जंप आहे, 3 फीट हाय जंप आपल्याला मारायचे आहे। आणि तिसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे लॉंग जंप आपल्याला मारायचे 9 फीट। अशी प्रोसेस आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरती। जे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। याच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।